जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणातील महिला नेत्यांचा विचार करायचा झाला तर आजवर अनेक महिला नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. मात्र कोणत्याच महिलेला राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पदाला गवसणी घालता आली नाही. हा, सुनेत्रा पवार यांना अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला खरा, पण उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाहीये. खरं तर 1960 पासून अनेकदा बऱ्याच महिला नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुरुष नेत्यांची अघोषित मक्तेदारी असल्यानं महिला मुख्यमंत्री झाली नाही असं बोललं जातंय. खरं म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवूनही मुख्यमंत्री पदासाठी दावेदार राहणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिलेल्या महिला नेत्या नक्की कोण आहेत, त्यांच्या नावाची चर्चा का होत होती आणि त्यांना मुख्यमंत्री का होता आलं नाही, हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक महिला नेत्यांच्या नावाची चर्चा झाली. यातील काही महिला नेत्या तर अतिशय प्रबळ दावेदार समजल्या जात होत्या. मात्र प्रत्येक वेळेला या सर्व चर्चा फोल ठरल्या आणि आजपर्यंत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. मुख्यमंत्रीपद तर सोडाच, गृह, अर्थ, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सुद्धा महिला मंत्र्यांकडे कधी देण्यात आलेली नाही. महिलांना शक्यतो दुय्यम मानलं जाणारं महिला व बालविकास खातं किंवा पर्यटन खातं दिलं जातं. पण महाराष्ट्रात अशा काही महिला नेत्या होऊन गेल्या किंवा आहेत यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत होतं. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे मृणाल गोरे यांचं. मुंबईची पाणीवाली बाई, जिने केंद्रीय मंत्रीपद नाकारलं होतं, त्यामुळे साधी पण तितकीच प्रभावी ओळख असणाऱ्या मृणाल गोरे या त्या काळात महिलांचं राजकारणातील प्रमाण नगण्य होतं, त्या काळात मंत्री झाल्या होत्या. मुंबई, महाराष्ट्रासह भारतातल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मृणाल गोरेंनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. पारदर्शकपणा आणि निस्वार्थीपणा ही मृणालताईंच्या संपूर्ण वाटचालीची ओळख होती. तत्कालीन मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर मृणाल गोरे या 1972च्या निवडणुकीत गोरेगाव मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. पुढे आणीबाणीनंतर 1978 साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि उत्तर मुंबई मतदारसंघातनं मृणाल गोरेंना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांच्या विरोधात प्रचारासाठी खुद्द इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या. पण तरी सुद्धा त्या विजयी झाल्या. पुढे लोकसभेत निवडून गेल्यानंतर मृणाल गोरे यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेलं मंत्रिपदही नाकारलं होतं. त्यानंतर 1985 साली मृणाल गोरे पुन्हा एकदा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आणि याच कार्यकाळादरम्यान म्हणजे डिसेंबर 1988 ते ऑक्टोबर 1989 दरम्यान त्या विरोधी पक्ष नेत्याही राहिल्या होत्या. आणि त्यांनीच पाण्याचा प्रश्न जितक्या हिरहिरीने लावून धरला होता, तितकाच क्षमतेने नागरी निवाऱ्यांचा मुद्दा देखील त्यांनी लावून धरला होता. खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राज्यासह देशाच्या राजकारणात स्वतःची ओळख बनवली होती. त्यामुळे त्या जर सत्तेत सहभागी झाल्या असत्या, तर त्या मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार बनल्या असत्या, अशी चर्चा त्यावेळी अनेकदा होत होती. मात्र ही चर्चा फक्त चर्चाच राहिली, ती काही सत्यात उतरली नाही. यानंतर महिला मुख्यमंत्री होणार म्हणून चर्चेत असणारं दुसरं नाव होतं केशर काकू क्षीरसागर यांचं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या त्या आजी होत्या. बीडमधील राजुरी गावच्या सरपंच, त्यानंतर 1967 मध्ये पंचायत समितीच्या अध्यक्ष, त्यानंतर 1972 मध्ये काँग्रेसकडून विधानसभेत आमदार आणि बीडच्या 3 टर्म खासदार असा प्रवास केशर काकू यांचा राहिला आहे. त्या देखील मुख्यमंत्री पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. याचं कारण होतं त्यांनी काँग्रेससाठी केलेलं काम, राजकारणामधील त्यांचा दांडका अनुभव आणि खुद्द इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध. या सगळ्याच्या जोरावर केशर काकू मुख्यमंत्री होतील अशी चर्चा त्यावेळी राज्यात रंगली होती. यानंतर महिला मुख्यमंत्री होण्यासाठीचं तिसरं नाव आहे ते म्हणजे शालिनी पाटील यांचं. डॉक्टर शालिनी वसंतदादा पाटील या उमद्या राजकारणी राहिल्या आहेत. त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनीच पहिल्यांदा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. याच शालिनी पाटील यांनी 1980च्या दशकात लोकसभेत सांगली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. त्यानंतर 1999 ते 2009 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी कोरेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांची राजकारणात स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती.
90च्या दशकात शालिनीताई पाटील मुख्यमंत्री पदाच्या एक प्रमुख दावेदार होत्या असं सांगितलं जातं. मात्र त्यावेळेचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ते मनावर घेतलं नाही अशी चर्चा त्यावेळी झाली होती. तर महिला मुख्यमंत्री होण्याच्या लिस्टमधलं चौथं नाव आहे देशाच्या माजी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील यांचं. प्रतिभाताई पाटील या गांधीवादी विचारांमुळे सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या होत्या. 1962 ते 1985च्या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी काम केलं. याच दरम्यान त्या मंत्री देखील राहिल्या होत्या. त्यांनी आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाज कल्याण, सांस्कृतिक, दारूबंदी व पुनर्वसन आणि इत्यादी खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या या दांडग्या अनुभवातूनच त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र मात्र त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. पण देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मात्र त्यांना मिळाला. यानंतर मुख्यमंत्री होणार म्हणून चर्चेत राहिलेलं पाचवं नाव आहे प्रभा राव यांचं. त्या 1972 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. 1972 ते 1989 आणि नंतर 1995 ते 99 या कालावधीत त्या आमदार होत्या. वर्धा जिल्ह्यातील देवळी हा त्यांचा मतदारसंघ होता. 1985 ते 1989 आणि 2004 ते 2008 या कालावधीत त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष होत्या. प्रभा राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता. अतिशय स्पष्टवक्त्या म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध पदं देखील भूषवली. मात्र मात्र क्षमता असूनही त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. खरं तर या सगळ्या महिला नेत्यांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती. त्यांचा अनुभव देखील दांडगा होता. मात्र तरी देखील त्यांना मुख्यमंत्री का होता आलं नाही, असा प्रश्न आता पडतो. तर याची 2 प्रमुख कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधींमुळे अनेक महिला राजकारणात आल्या. पण स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आमदार आणि खासदार म्हणून ज्या प्रमाणात महिला निवडून यायला हव्या होत्या, तितक्या प्रमाणात महिला आल्या नाहीत. काँग्रेसच्या प्रभा राव, प्रतिभाताई पाटील आणि समाजवादी नेत्या मृणाल गोरे या तिन्ही महिला नेत्या कर्तृत्वान होत्या. त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती, तर त्यांनी नक्कीच उत्तमपणे राज्याचा कारभार करून दाखवला असता. मात्र तेव्हा अगदीच हातावर मोजण्याइतक्या महिला राजकारणात होत्या आणि त्यामुळे पुरुषांचं वर्चस्व राजकारणात जास्त होतं. पण या कर्तबगार महिलांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी कोणीही प्रयत्नशील नव्हतं. तर दुसरं कारण म्हणजे सहकार क्षेत्र. महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचा राजकारणावर खूप मोठा पगडा होता. अजूनही आहे. पण स्थानिक सहकारावर ज्याचा ताबा, त्याचं त्या भागातील राजकारणावर वर्चस्व असं गणित होतं आणि आजही ते गणित दिसून येतं. त्यामुळे अनेक ठिकाणी खरेदी विक्री संघ, जिल्हा बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या या वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये महिला फारशा नव्हत्याच. त्यामुळे राजकारणात त्यांचं स्थानही नगण्य होतं. प्रभा राव, प्रतिभाताई पाटील या आघाडीच्या नेत्या असल्या तरी सहकारामध्ये त्यांचं वर्चस्व नव्हतं. म्हणूनच प्रतिभा पाटील आणि प्रभा राव यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत राहिली, मात्र त्या मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. पण इतकं सगळं होऊनही आजही तीच परिस्थिती आहे. म्हणजे 2010 पासून बोलायचं झालं तर पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे या महिला नेत्यांनी विधिमंडळात किंवा संसदेत अभ्यासू आमदार किंवा खासदार म्हणून किंवा मंत्री म्हणून चांगली कामगिरी केली आहे. 2014 ला भाजप शिवसेना युतीचे महाराष्ट्रात सरकार आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार अशी तुफान चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली. पण आतापर्यंत तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली नसली तरी भविष्यात महिला मुख्यमंत्री मिळू शकते अशी अपेक्षा आपण नक्कीच ठेवू शकतो. दरम्यान तुम्हाला कोणत्या महिला नेत्याला राज्याची मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.